राधानगरी पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यालय परिसरात काही दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला। त्यावेळी जीव वाचवण्यासाठी नागरिक आणि कर्मचारी सैरावैरा पळू लागले। काहींनी कार्यालयात आश्रय घेतला तर काही जण थेट रस्त्याकडे धावत सुटले। परिसरात काही वेळ भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। या हल्ल्यात पंचायत समिती कर्मचारी आणि परिसरातील नागरिक असे एकूण 8 जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे। जखमींना तातडीनं राधानगरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलंय। प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींवर विशेष उपचार सुरू आहेत। मधमाशांच्या दंशामुळे काही जणांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाला असून अंगावर सूज येऊन तीव्र वेदना जाणवत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। विशेष म्हणजे पंचायत समितीसारख्या गजबजलेल्या शासकीय परिसरात मधमाशांच्या पोळ्याकडे संबंधित विभागानं वेळेत लक्ष दिलं नसल्याची चर्चा सुरू आहे। सार्वजनिक कार्यालय परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असताना सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। या घटनेमुळे प्रशासनानं तातडीनं परिसराची पाहणी करून मधमाशांची पोळी सुरक्षितरित्या हटवण्यासह भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।